क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर छत्रपती शिवाजी विद्यालय व बॉस रोड सेफ्टी यांच्या संयुक्त विद्यमाने स्कूल व्हॅन चालकांचा सन्मान। सातपूर कॉलनी येथील छत्रपती शिवाजी विद्यालय आणि बॉस रोड सेफ्टी अवेअरनेस अँड कम्युनिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा समारोप सन्मान सोहळ्याने करण्यात आला। या उपक्रमांतर्गत स्कूल व्हॅन चालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करण्यात आले होते। या उपक्रमात विद्यालयातील व्हॅन चालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता। त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिनांक 18 एप्रिल रोजी चालकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या सन्मान सोहळ्यामुळे चालकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली असून नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हाद रायते, पर्यवेक्षक प्रतिभा पुरकर, शालेय परिवहन समिती प्रमुख तुषार पगार तसेच राजेंद्र मोहिते, पंकज काळे, विजय धुमाळ, सूर्यकांत पाटील, नितीन पुरकर, विक्रम गुंजाळ, हर्षल पवार, नवनाथ वाघचौरे, विपुल जोशी, सुवर्णा कोल्हे, पूजा शिंदे, उगले मॅडम, पवार मॅडम, ढगे मॅडम, बोटकर मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रकाश बागुल, मधुकर कासव, दिनेश चव्हाण, सुनील रकीबे, ज्ञानेश्वर शेळके, मधुकर पाटील, भगवान पगारे, भाऊसाहेब पाटील, भाऊसाहेब अहिरे, मधुकर चौधरी, भाईदास माडी, रोशन देवडे, सुरेश पाटील, रमेश खैरनार, सोनू देवरे आबा, गोपाल पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण यासह इतर वाहन चालकांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। या उपक्रमामुळे शालेय वाहतूक अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध होण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। सेफ्टीच्या माध्यमातून सत्कार केला। तुम्हाला कित्येक वर्षांपासून आपल्या शाळेमध्ये सुरक्षितपणे आणतात, सुरक्षितपणे आपल्या घरापर्यंत पोहोचवतात आणि विशेष म्हणजे ते हे काम अनेक वर्षांपासून अत्यंत सुरक्षितपणे करत आहेत। त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण जोरदार क्लॅप्स करूया। अशीच सेवा त्यांच्याकडनं भविष्यात देखील अपेक्षित आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी। आणि रोड सेफ्टीच्या माध्यमातून त्यांनी देखील या प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला। त्याच्यासाठी आपल्या विद्यालयाकडून त्यांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि भविष्यात देखील अनेक आव्हानं निर्माण होणार आहेत वाहतुकीच्या संदर्भामध्ये। भविष्यात आपल्याकडे कुंभमेळा आहे, त्यावेळेस देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असणार। विद्यार्थ्यांना सुखरूपपणे आपल्या शाळेमध्ये आणतील, त्यांना घरापर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा करूया। आणि मधुकर चौधरी काका यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त देखील मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि त्यांच्या हातून समाजाची, विद्यार्थ्यांची सेवा घडो। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।